आज आपण बनवूया तंदूर बिर्याणी, ते पण अगदी घरच्या घरी विदाऊट ओव्हन मायक्रोवेव्ह कशाचंही वापर न करता। तर काय करायचं आहे, एक परत घ्या, परतमध्ये थोडंसं तेल टाका, तेल टाकल्यानंतर थोडे ड्राय स्पाइसेस, तिखट, मीठ, हळद, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, अद्रक लसूणची पेस्ट आणि फूड कलर कम्प्लिटली ऑप्शनल आहे। हे चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे, त्यांनी कलर चांगला येईल। आता थोडंसं दही टाकायचं, दही आणि मसाले यांना चांगलं फेटून घ्यायचं। चांगलं फेटून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चिकन ऍड करायचं। इथे पाऊण किलो असं चिकन घेतलेलं आहे, चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता बनवूया बिर्याणीचे भात। तेल टाकायचं आहे कढईमध्ये, तेल गरम झालं की खडे मसाले टाकायचे, तमालपत्र टाकायचं, 2 लिंबाचे तुकडे, बारीक कोथिंबीर चिरून आणि धुतलेले तांदूळ इथं टाकायचे आहेत। मी बासमती तांदूळाचा वापर केलेला आहे। आता दुसऱ्या साईडला बघा, पॅनमध्ये तेल गरम करून आपण वरती गार्निशिंगसाठी कांदा जो आहे तो फ्राय करून घेतला। त्याच्यानंतर आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून चांगलं उलटापालट करून रोस्ट करून घ्यायचं। हे झालं फर्स्ट प्रोसेस। सेकंड, तंदूरसाठी काय करायचं आहे, गॅसवरती गॅस ठेवायचं, जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती चांगलं चिकन असं भाजून घ्यायचं आहे, रोस्ट करून घ्यायचं आहे। आता आहे बिर्याणीची मेन प्रोसेस। चांगलं एक हंडी घ्या, हंडीमध्ये तेल गरम करा, खडे मसाले टाका, खडे मसाले टाकल्यानंतर कांदा ब्राऊन करून घ्या, अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्याच्यानंतर आपण टोमॅटोची प्युरी इथं टाकलेली आहे आणि सगळे ड्राय स्पाइसेस, तिखट, मीठ, हळद, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, हे सगळे ड्राय स्पाइसेस टाकायचं आहे। जे मॅरिनेट केलेलं दही उरलेली होती ते सुद्धा याच्यामध्ये टाकून ते सुद्धा एकदा मिक्स करून त्याची वाफ काढून घेऊया। आणि नंतर जे आपण चिकन तंदूर केलं होतं त्याच्यामध्ये टाकून त्याची सुद्धा चांगली वाफ काढून थोडंसं शिजून घेऊयात। त्याच्यानंतर जे आपण भात बनवला होता तो सुद्धा भात याच्यामध्ये टाकून लेअरिंग करायची आहे। ऑनियन टाका फ्राईड केलेले, त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेली कोथिंबीर, कलर फूड कलर कम्प्लिटली ऑप्शनल आहे आणि 2 चमचे तूप मी इथं टाकून झाकण लावून दमला सोडलेलं होतं। 30 ते 45 मिनिटाच्या आतमध्ये दम आपलं पूर्ण होतं, उघडून बघायचं नाही। आणि अशा प्रकारे तुमची तंदूर बिर्याणी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। याचा डिटेल व्हिडिओ ना मी यूट्यूबवरती टाकले आहे टेस्ट विथ ऋतिकामध्ये। रेसिपी आवडली असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।